हॅलो. तर नमस्कार सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ही सर्व तयारी चालली आहे ती आमच्या पिल्लूच्या सेकंड बर्थडेची. तर रणजित इथे फुगे फुगवतोय, मी पण त्याला मदत करते. ॲक्च्युली आम्हाला तिला मॉर्निंग सरप्राईज द्यायचं होतं, पण सध्या माझी नाईट शिफ्ट असल्यामुळे ते काही नाईटला आम्हाला करता आलं नाही. सो मग मी मॉर्निंगला आल्यानंतर 1 तास नॅप घेतली आणि त्यानंतर मग पिल्लू उठायच्या अगोदर म्हटलं ही सगळी तयारी करून घेऊया. मग त्यासाठीच फुगे फुगवले आणि तिच्यासाठी आम्ही काही छोटे-छोटे क्यूट क्यूट असे गिफ्ट आणले होते, जे की तिला हवे होते या 1-2 महिन्यात. मग तिच्यासाठी आणले होते. आणि ही गाडी सुद्धा मला खूप दिवस झालं घ्यायचीच होती, पण म्हटलं चला बर्थडेच्या दिवशीच तिला सरप्राईज देऊया. तिला खूप आवडते ही गाडी. तर मग ही गाडी मी घेतली आणि छोटे-छोटे गिफ्ट्स सुद्धा घेतले होते. मग तीच प्रिपरेशन चालली होती आणि आता लेट्स सी, बघूया तिची रिएक्शन कशी येते. आणि या छोट्या-छोट्या गोष्टीतच खूपच मज्जा असते. ते एक्सप्रेशन, सरप्राइजेस आपल्याला जमलं नाही, आपल्याला काही भेटलं नाही आपल्या टायमिंगला, पण म्हटलं चला आपल्या मुलांना तरी असं स्पेशल फील करूया. तर तिच्या फर्स्ट बर्थडेला सुद्धा आम्ही असंच तिला मॉर्निंग सरप्राईज दिलं होतं. तर आता हा सेकंड बर्थडे, तर म्हटलं देऊया तिला. तर ती आता उठली आणि आता बाहेर येते. तर तिची खूप कन्फ्युजिंग रिएक्शन आहे. तिला खूप सारं गिफ्ट्स दिसतायत. तिला असं झालंय हे घेऊ की ते घेऊ, काय काय गिफ्ट्स दिसतात आणि तिची फेवरेट गाडी सुद्धा दिसते. आणि फेवरेट म्हणजे बलून्स. बलून्स तिला खूप म्हणजे खूप आवडतात खेळायला. आणि एकतर ती आता झोपेतून उठली, त्यामुळे थोडीशी चिडचिड होते आणि गाडीवरती आता ती जस्ट बसली, पण तिला गिफ्ट कसे ओपन करायचे ते कळत नाही, त्यामुळे ती इरिटेट होते. पण हे तिला आम्ही बुक्सचं किट घेतलंय. सगळे अल्फाबेट्स, ॲनिमल्स, फ्रुट्स सगळे सगळे आहेत त्याच्यामध्ये. एक डॉक्टरचा सेट घेतलाय आणि तिला एक क्यूट बॅग हवी होती, मग ती सुद्धा मी घेतली पिंक कलर. सगळं मी पिंक पिंक करून घेतले, कारण मुलींना खूप पिंक कलर आवडतो आणि तिला सुद्धा आवडतो. आणि तिची ही रिॲक्शन बघून ना आमच्या दोघांचा म्हणजे खूपच इमोशनल आम्ही झालो होतो. कारण गाईज आपल्या टायमिंगला असं काही भेटलं नाही आपल्याला. सरप्राइजेस किंवा अशा काही गोष्टी असतात त्या आपल्याला लवकर भेटल्या नाहीत. पण म्हटलं चला आपण आपल्या मुलांना तरी देऊया त्यांना हवं ते. आणि त्यांच्या आनंदातच आपला आनंद असतो आणि त्यांच्या या बालपणात आम्ही आमचं बालपण जगून घेतोय आणि खूप छान फिलिंग होती ही. आम्ही तिच्या फर्स्ट बर्थडेला सुद्धा असंच मॉर्निंग सरप्राईज मी दिलं होतं. तिचा फर्स्ट बर्थडे गावी होता. सो गावी सुद्धा आम्ही असंच मॉर्निंग सरप्राईज तिला दिलं होतं. तर म्हटलं चला सेकंड बर्थडेला सुद्धा असंच तिला काही स्पेशल फील करून देऊया. आणि हे सगळे गिफ्ट्स होते आणि ती फक्त गाडीवरती खेळत होती, कारण तिला गाडी खूप म्हणजे खूप आवडते आणि तिला खूप दिवसापासून घ्यायची होती, पण म्हटलं चला बर्थडेलाच घेऊया, तिला छान वाटेल सुद्धा. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांचा असा बर्थडे स्पेशल फील करतच असाल, पण असं सरप्राइजेस, मॉर्निंग सरप्राईज, असं लेट सरप्राईज असं नक्की ट्राय करा. त्यांना खूप आनंद होतो. आणि हे सगळं झाल्यानंतर फ्रेशनअप झालं आणि मग नंतर तिचं मी औक्षण करून घेतलं. ते मागे थोडंसं बोर्ड वगैरे लावलाय, ते सुद्धा आम्ही तिला सरप्राईज दिलं होतं. पण तिची चिडचिड होत होती, त्यामुळे तो व्हिडिओ काही नीट नाही आला. मग औक्षण करून घेतलं. आईंनी सुद्धा औक्षण करून घेतलं तिला. बघता बघता 2 वर्ष कंप्लीट झाली. हे दिवस कसे निघून जातात हे समजतच नाहीये. पिल्लू आपलं असं असं लहान छोटूसं असं हातात असतं, ते आता दुडू 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 धावतंय हे बघूनच खूप इमोशनल होऊन जातं, कारण दिवस एकदम पटापट निघून झालेले असतात. छान असं औक्षण झालं आणि त्याच्यानंतर आम्ही मंदिरात जाणार होतो, कारण तिच्या वर्षाची सुरुवात ही देवापासूनच झाली पाहिजे, म्हणजे स्वामींपासूनच. आणि त्यांचे ब्लेसिंग्स पिल्लू हाय कर, से हाय. हाय. इकडे बघ जरा. तर आम्ही आता चाललोय मंदिरामध्ये स्वामींचा आशीर्वाद घ्यायचा. पिल्लूला जरा मंदिरात न्यायचं, तिचा वाढदिवस आहे. पिल्लू पिल्लू इकडे बघ. हाय. तर दिवसाची सुरुवात स्वामींपासून झाली पाहिजे, वर्षाची सुरुवात तिच्या, म्हणून स्वामींच्या मठात घेऊन चाललोय. काय पाहिजे तुला यातलं? काय पाहिजे पिल्लू? चला पिल्लू, काय पडत ना इथं काय पडा, चला बाबा. तिथं काय
दर्शन झालं. नंतर आम्ही घरी आलो आणि त्यानंतर बड्डेचं असं डेकोरेशन, मस्त असं छान डेकोरेशन केलं. कारण बड्डे आमचा आफ्टरनूनचा होता, कारण मला ऑफिसला जायचं होतं. मला काही सुट्टी नव्हती म्हणून बड्डे आम्ही दुपारीच घेतला. तो असं मस्त असं डेकोरेशन केलं आणि तिचे सगळे जमले, ऑप्शन वगैरे झाले. आणि असं आमचं झालं पिल्लूचं बर्थडे सेलिब्रेशन. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या पिल्लूला बर्थडेचं विश सुद्धा करा. आणि ह्या बहिणींचं चाललेलं इथं गिफ्ट्स खोलायचं, गिफ्ट्स काय भेटले त्यांचं एक्साइटमेंट. चल भेटू, बाय.